नमस्कार मित्रांनो, आज आपण बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा पहिला चॅप्टर सुरुवात करणार आहे. त्याचं नाव आहे मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती, सायकोलॉजी, नेचर अँड स्कोप. आता प्रस्तावना बघा. मानसशास्त्र हे मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 16व्या शतकात रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञाने सायकोलॉजी हा शब्द तयार केला. हा शब्द सायको लोगस या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. म्हणून पूर्वी आत्म्याचा शास्त्रसुद्धा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी ओळख निर्माण झाली होती. त्यात पुढे अनेक बदल झाले. 21वे शतक हे खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचे शतक मानले जाते. मानसशास्त्राच्या विविध शाखा निर्माण झाल्या व त्यातून मानवी वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली. तर या पाठामध्ये आपण मानसशास्त्राची पार्श्वभूमी, विविध व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास करणार आहोत. तर काय झालेलं आहे की मानसशास्त्र हे सुरुवातीला मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे मानले जात होते. आणि 16व्या शतकामध्ये रुडॉल्फ गॉकेल या जर्मन तत्त्वज्ञानी काय आहे की सायकोलॉजी हा शब्द तयार केला. आणि सायकोलॉजी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून तयार झालेला. पहिला सायको म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे शास्त्र. म्हणजे सायकोलॉजी हा शब्द म्हणजे काय की आत्म्याचे शास्त्र. त्यापासून हा शब्द रूढ झालेला आहे की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र. आणि खऱ्या अर्थानं मानसशास्त्राची जी सुरुवात झाली ती 21व्या शतकात झाली. आणि तेव्हा मानसशास्त्राच्या विविध शाखा निर्माण झाल्या व त्यातील काय मानवी वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. मानसशास्त्राचा उदय व विकास. मानसशास्त्राचा उदय व विकास कसा झाला हे आपल्याला बघायचं. त्यामध्ये पहिले मानसशास्त्रज्ञ आहे ऑरिस्टॉटल. इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून म्हणजे ग्रीक तत्त्ववेत्ता ऑरिस्टॉटल याच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. तर हे जे ग्रीक तत्त्ववेत्ते ऑरिस्टॉटल आहे यांच्या काळापासून काय मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि हे ऑरिस्टॉटल यांनी काय केलेलं आहे की डे ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी मानसशास्त्रविषयक अभ्यास केलेला आहे. ऑरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राची व्याख्या करताना असं म्हणलं की आत्म्याचे शास्त्र तेच मानसशास्त्र. प्लेटो व सॉक्रेटिस या ग्रीक तत्त्वज्ञांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. त्यात मानवाच्या मनाचा व आत्म्याचा अभ्यास केला. शरीराचे कार्य मनाकडून होते व त्याचा संबंध परमेश्वराशी आहे. त्यातून पाप या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून देवाच्या पुजाऱ्याने मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आता ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी काय केलं, कोण ग्रीक तत्त्ववेत्ते हे प्लेटो व सॉक्रेटिस यांनी काय केलं, मानसशास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि त्यात त्यांनी काय केलं, मानवाच्या मनाचा व आत्म्याचा अभ्यास केला. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शरीराचं कार्य काय होतं, मनाकडून केलं जातं. आणि त्या कार्याचा संबंध कशाशी आहे, त्या कार्याचा आणि मनाचा संबंध कशाशी आहे, परमेश्वराशी आहे. आणि त्याच संकल्पनेतून पुढे काय आहे की पाप या शब्दाला खूप सारं महत्त्व प्राप्त झालं. आणि तेव्हापासून काय झालं की देवाच्या पुजाऱ्याने मानसशास्त्राविषयी शिकवण्यास सुरुवात केलेली होती. आणि हे जे ग्रीक तत्त्ववेत्ते होते प्लेटो यांनी काय रिपब्लिक नावाचा म्हणजेच प्रजासत्ताक नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. व त्यात त्यांनी व्यक्तिभिन्नतेचे विचार मांडलेले होते. तो प्लेटोंनी कोणता ग्रंथ लिहिला, रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक नावाचा ग्रंथ लिहिला व त्यात त्यांनी व्यक्तिभिन्नतेचे विचार मांडले. तर शरीरात आत्मा कोठे असतो व त्यासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे निश्चित नव्हती. मग नेमका शरीरात आत्मा कोठे, त्याचं स्वरूप काय, हे त्याची उत्तरे निश्चितपणे मिळत नव्हती. म्हणून काय झालं की त्यानंतर मन हा शब्द आला. ओके, आत्म्याच्या जागी मन हा शब्द आला. तरी पण काय की जशी आत्म्याविषयी गूढता होती, गूढ होतं, तसंच काय की या मन शब्दाविषयी पण गूढच राहिलं. पण थोडीशी काय की त्याविषयी तीव्रता ती कमी झाली. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली. आता पुढील जे मानसशास्त्रज्ञ होते कोण, मॅकडुगल यांनी जेव्हा मन हा शब्द मानसशास्त्रात आला तेव्हा त्यांनी एक व्याख्या केली की मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. अशी व्याख्या कोणी केली, मॅकडुगल यांनी केली. तर मॅकडुगल यांची मानसशास्त्राविषयक व्याख्या कोणती, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. परंतु आपण अगोदरच पाहिल्याप्रमाणे की मनाबद्दल देखील निश्चित माहिती देता येत नव्हती. त्याचे स्वरूप स्पष्ट सांगता येत नव्हते. आणि ते कुठं आहे, काय आहे, नक्की शरीरात मन कुठे असतं, काय असतं हे दाखवता येत नव्हतं. म्हणून काय की हे जे मॅकडुगल होते,
मानसशास्त्रज्ञ त्यांनी काय केलं, आपल्या व्याख्येत पुढे काय केला, थोडासा बदल केला. आणि त्यांनी पुढे मानसशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केली की मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. तर मॅकडुगल यांनी सुधारित केलेली व्याख्या कोणती, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. तर पुढे पाहायचं आपल्याला बोधावस्थेचा अभ्यास. 19व्या शतकात मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झाला. 1879 मध्ये विल्यम मुल्ट यांनी जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली, म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. तर 19व्या शतकात काय आहे की खऱ्या अर्थाने मानसशास्त्रामध्ये प्रायोगिक पद्धतीला सुरुवात झालेली आहे. आणि 1879 मध्ये विल्यम वुंट नावाचे मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात काय केली, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली, विल्यम वुंट यांनी. आणि कोठे सुरू केली, जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये. आणि केव्हा सुरू केली, 1879 मध्ये. वुंट यांनी बोधात्मक अनुभव ही संकल्पना विकसित केली. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव होय. त्यानंतर मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र बनले. आणि या विल्यम वुंट यांनी काय केलं की बोधात्मक अनुभव ही संकल्पना काय केली, विकसित केली, तिचा विकास केला. आणि बोधात्मक अनुभव म्हणजे नक्की काय, तर व्यक्तीच्या ज्या मानसिक घडामोडी किंवा ज्या हालचाली आहेत मानसिक, त्याची त्याला असलेली काय जाणीव किंवा जाण होय. आणि मग त्यानंतर विल्यम वुंट यांनी मानसशास्त्राचे काय केलं, एक व्याख्या केली. त्याला काय म्हणलंय, मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र, अशी ही त्यांनी व्याख्या केली. तर मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली, विल्यम वुंट यांनी केलेली आहे. अवबोध वर्तनाचा अभ्यास. सिगमंड फ्राईड 1856-1939 यांच्या मते मानवी वर्तनाच्या मागे अवबोध प्रेरणा असतात. त्याची आपल्याला जाणीव नसते. आपल्या मनाची अबोध पातळी असते, तिथे इच्छा आकांक्षा दाबल्या जातात. त्यांच्यामध्ये व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. तर सिगमंड फ्राईड यांनी काय केलं की मानवी मनाची काय केली, अबोध पातळी असते अशी संकल्पना मांडली. आणि ते म्हणतात की तिथे काय असतात की मानवाच्या इच्छा आकांक्षा दाबलेल्या असतात किंवा दाबल्या जातात. आणि ते सिगमंड फ्राईड पुढे असं म्हणतात की मानवी जे वर्तन घडून येतं, मानवाकडून जे काही वर्तन घडतं, वेगवेगळ्या प्रकारचे कृती घडतात, त्याच्या मागे काय असते, अबोध प्रेरणा असते. आणि त्या अबोध प्रेरणेची आपल्याला जाणीव नसते. आणि सिगमंड फ्राईड यांच्यामध्ये की मानवाचं जे जडणघडण असते किंवा व्यक्तीची जी जडणघडण असते ती पहिल्या 5 वर्षातच होत असते. म्हणून पहिली 5 वर्षे ही काय आहे की कोणत्याही व्यक्तीच्या किंवा बालकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. म्हणून सिगमंड फ्राईड यांनी मानसशास्त्राची एक नवीन व्याख्या केली. ती म्हणजे अशी की मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली, सिगमंड फ्राईड यांनी केलेली आहे. मानसशास्त्राचे काय स्वरूप व व्याप्ती. आता पाहायचं वर्तनाचा अभ्यास. आता अमेरिकन वर्तनवादी शास्त्रज्ञ कोण, जेम्स वॅटसन यांनी काय अबोध अवस्था नाकारून वर्तनाला महत्त्व दिले. आता हे जे अमेरिकन शास्त्रज्ञ होते जेम्स वॅटसन, यांचा कालावधी आहे 1878 ते 1958. यांनी काय केलं की अबोध अवस्थेला काय केलं आहे, नाकारलं आहे. आणि त्यांनी काय केलं आहे, वर्तनाला महत्त्व दिलं आहे. तर जे जॉन वॅटसन यांच्यामध्ये काय आहे की सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. म्हणून मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली, जॉन वॅटसन या अमेरिकन वर्तनवादी शास्त्रज्ञाने केलेली आहे. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या जॉन वॅटसन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे.
वर्तन म्हणजे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण व अभ्यास करतात. आता वर्तन म्हणजे काय की एखादी व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल कुठलाही, त्याने काय केलेली कोणतीही गोष्ट किंवा कृती किंवा केलेली कोणती हालचाल जिचं काय की निरीक्षण व अभ्यास करता येतो. अस्तव्यस्त हालचाल नाही, तिचं काय निरीक्षण व अभ्यास करता येतो, त्याला काय म्हणलं जातं की काय म्हणलं जातं त्याला वर्तन म्हणलं जातं. त्याला काय म्हणलं जातं वर्तन म्हणलं जातं. अनुभव व वर्तनाचे शास्त्र. मानसशास्त्र ते व्यक्तीच्या केवळ वर्तनाचा अभ्यास नाही तर त्या वर्तनामागे मिळालेला अनुभव महत्त्वाचा ठरतो. आणि मानसशास्त्रामध्ये व्यक्तीचं केवळ वर्तन महत्त्वाचं आहे का किंवा वर्तनाचा अभ्यास महत्त्वाचा आहे का नाही, तर त्या वर्तनामागे मिळालेला अनुभव पण महत्त्वाचा ठरतो. आता काय एखादा मुलगा असेल तो चोर आहे, मग त्याचं ते तसं वर्तन का घडलं याचा फक्त अभ्यास करून चालेल का नाही, तर त्या वर्तनामागे त्याचं ते तसं वर्तन का घडलं तर तो अनुभव पण खूप महत्त्वाचा आहे. तर मन या शास्त्रज्ञाने मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या केली. आणि पुढे वर्तनवादी शास्त्रज्ञांमध्ये मन नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय केलं की मानसशास्त्राची एक व्याख्या केली. ती व्याख्या अशी होती की मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय. मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय अशी व्याख्या कोणी केली? मन नावाच्या वर्तनवादी शास्त्रज्ञाने केलेली आहे. मानवेतर प्राण्यांचा अभ्यास. समिष्टवादी शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या वर्तनाला देखील मानसशास्त्राला अभ्यास महत्त्व दिले. तर समिष्टवादी शास्त्रज्ञांनी काय केलं की प्राण्यांच्या वर्तनाला देखील काय मानसशास्त्राच्या अभ्यासात काय दिलेलं आहे महत्त्व दिलेलं आहे. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मॉर्गन किंग व रॉबिन्स. तर काय की मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र तेच मानवशास्त्र अशी व्याख्या मॉर्गन किंग व रॉबिन्स यांनी केलेली आहे. उद्दीपक जीव प्रतिक्रिया SOR. वुडवर्थ त्यांनी वर्तनाचे सूत्र सांगितले ते पुढील प्रमाणे आहे. बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलस मायनस ऑर्गॅनिझम मायनस रिस्पॉन्स. वर्तन बरोबर उद्दीपक जीव आणि प्रतिक्रिया. तर वुडवर्थ यांचं काय की वर्तनाचं सूत्र पुढील प्रमाणे काय बिहेवियर बरोबर स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स. वर्तन बरोबर उद्दीपक जीव प्रतिक्रिया. तर मानसशास्त्राच्या शाखा. तर मानसशास्त्राच्या शाखा पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. वैकसिक मानसशास्त्र, सैद्धांतिक मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, बोधात्मक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र, औद्योगिक मानसशास्त्र, क्रीडा मानसशास्त्र, गुन्हेगारी मानसशास्त्र, अपसामान्य मानसशास्त्र, प्रायोगिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र. आपल्या अभ्यासक्रमात आपण मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र या दोन शाखांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. तो आपण पुढील भागामध्ये करूया. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.